दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर काळजाचा थरकाप उडवणारी घटना। ट्रकला बसची पाठीमागून धडक, 6 प्रवाशांचा जिवंत जळून अंत। चालकाला लागलेली एक डुलकी ठरली काळ। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांचे प्राण गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप। एका अत्यंत भीषण आणि मन हेलावून टाकणाऱ्या अपघाताच्या बातमीने आज पहाटे उजाडली आहे। दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर काळाने अत्यंत क्रूर डल्ला मारलाय। हरिद्वार आणि ऋषिकेशहून देवदर्शन करून इंदूरच्या दिशेने परतणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला चालकाची एक डुलकी एवढी महाग पडली की तब्बल 8 प्रवाशांचा जागीच अंत झाला। या अपघातानंतर अवघ्या काही सेकंदात बसने पेट घेतला आणि गाढ झोपेत असलेले निष्पाप प्रवासी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर बुधवारच्या पहाटे काळाने मोठा घाला घातला। राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तनावाड 0 पॉइंट जवळ मध्यरात्री 2 ते 3 वाजताच्या सुमारास एका खासगी स्लीपर बसने समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की बसचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आणि अवघ्या काही सेकंदात दोन्ही वाहनांनी पेट घेतला। यातच बस रस्त्या शेजारील दरीत कोसळली। या दुर्दैवी घटनेत 8 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 21 ते 29 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। अपघाताच्या वेळी बसमधील सुमारे 37 ते 39 प्रवासी गाढ झोपेत होते। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार धडकेमुळे वरच्या बर्थवरील प्रवासी खाली कोसळले आणि एकच गोंधळ उडाला। मृत 8 प्रवाशांपैकी 6 जणांचा बसमध्ये अडकून पडल्यामुळे होरपळून जागीच मृत्यू झाला, तर 2 जणांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्राण गेला। जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश असून त्यांना तातडीने दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक तपासात बस चालकाला लागलेली डुलकी हे अपघाताचे कारण असण्याचा अंदाज दौसाचे पोलीस अधीक्षक पियुष दीक्षित यांनी व्यक्त केलाय। दरम्यान या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले असून माहिती देऊनही अग्निशामक दल पोहोचायला तासभर लागल्याने जीवितहानी वाढल्याचा दावा केलाय। बसच्या सामानाच्या कप्प्यात सिगारेटचे बॉक्स असल्याने आग वेगाने पसरल्याचाही संशय व्यक्त केला जातोय। या भीषण अपघातावर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि खासदार मुरारीलाल मीना यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे। देवदर्शन करून आनंदाने आपल्या घरी परतणाऱ्या या प्रवाशांवर अशा प्रकारे काळ झडप घालेल असं कोणालाही वाटलं नव्हतं। चालकाची एक चूक किंवा प्रशासनाचा अक्षम्य उशीर, कारण काहीही असलं तरी आज 8 कुटुंबांचा दिवा बुजला। एक्सप्रेस वेवर वाढणारे हे अपघात आणि प्रवाशांची सुरक्षा आता खरोखरच एका मोठ्या चिंतेचा विषय बनली आहे। या अपघातातील मृतांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू आणि जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।